माणूस जर धनवान असेल तर सुखसुविधा गोळा करेल, तो मिळतील, ज्या सुविधा पाहिजेत, फॅसिलिटी पाहिजेत, त्या सगळ्या त्याला गोळा करता येतील. पण समाधानी किंवा शांत असेलच याची खात्री देता येत नाही. हा समजा तो बुद्धिमान असेल तर आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पद, पैसा, प्रतिष्ठा हे सगळं व्यवस्थित पद्धतीनं तो ते प्राप्तही करू शकेल. किंवा त्या बुद्धिमत्तेचा वापर करून काही नवीन शोधायचे का, किंवा नवीन काही रिसर्च करायचे आहेत का, हा सगळा इंटेलिजन्स जो आहे तो वापरून अगदी आजच्या काळात आपण बघितलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत आलेला आहे सगळा. तर ही बुद्धिमत्ता वापरून माणूस बऱ्याच गोष्टी करू शकेल. पण पुन्हा तिथं तेच, शांत आंतरिकदृष्ट्या तो समाधानी आहे का, हे नाही सांगू शकत. पण जर समजूतदारपणा, शहाणपण, त्याला विजडम असा शब्द आहे, त्याला विवेक असं म्हणतात, तो जर आपल्याला वापरता आला तर मग आर्थिकदृष्ट्या आपण धनवान असू नसू, पण त्या परिस्थितीमध्ये मला कसं वागायचंय हा विवेक माझ्याकडे असेल तर मी शांत समाधानी राहू शकतो. नात्यांमध्ये, कुटुंबामध्ये, आपल्याकडे घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची स्वभावाची माणसं आहेत, आपल्या आसपास वेगवेगळ्या विचाराची माणसं आहेत. हे जर विवेक असेल आणि आता मला या ठिकाणी कसं वागायचंय, सगळीकडे एकाच प्रकारे वागून नाही जमत, हा माझा स्वभाव आहे आणि मी असं वागणार, असं म्हटलं तर तिथं ते समाधान, शांतता, आनंद शक्यच नाही मिळणं. मग तिथं जर विवेक असेल की या परिस्थितीमध्ये मला कसं वागायचंय, मला कसं रिॲक्ट व्हायचंय, हे शहाणपण जर असेल तर ती आंतरिक शांतता, समाधान त्या कुटुंबामध्ये, संवादामध्ये, नात्यांमध्ये आपल्याला मिळू शकतं. म्हणून हा विवेक, हे शहाणपण खूप महत्त्वाचं आहे आणि ते प्रत्येक माणसाला जर प्राप्त झालं तर तिथं त्या ठिकाणी एक आनंद निर्मिती होऊ शकते, हटवादीपणा कमी होतो. मग या ठिकाणी ना हा विषय सोडून द्यायचा आहे, हा फार धरायचा विषय नाही आहे डोक्यामध्ये. माणूस त्या ठिकाणी तो विषय सोडून देतो. या ठिकाणी मला स्वतःहून जाऊन बोललं पाहिजे, मला 2 पावलं पुढे जाऊन काहीतरी संवाद केला तर या ठिकाणी ही रिलेशन्स चांगली राहतील, हे समजायला विवेकच असावा लागतो ना. या ठिकाणी मी किती खर्च करायचा आहे, किती नाही करायचा, माझी प्राप्ती किती आहे आणि खर्च किती चाललाय माझा, मिळतायत किती आणि उधळतोय किती, हे समजायसाठी तो विवेकच कारणीभूत असला पाहिजे.